पब्लिक पुढे या. हा तिथे बसा, बसून घ्या, तिथे बसून घ्या. राजू भाई बैठ जा, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. राहुलजी उजगरे हे बघा, आपण शांततेच्या मार्गाने न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. सगळ्यांनी आपल्याला जे पाहिजे तेच मागितलं पाहिजे. रिकाउंटिंग झाली पाहिजे तर झाली पाहिजे. सगळ्यांनी हात वरती करायचे, दोन्ही हात वरती करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाही भाऊ साठेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. रिकाउंटिंग झालीच पाहिजे. दोन्ही हात वरती करून घोषणा द्यायची आहे. चोरीला जाऊ नये यासाठी निवडणुका बॅलन्स पेपरवर झाले पाहिजे. झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे? रिकाउंटिंग झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? हे बघा, निवडणूक आयोगाने ज्या खबरदारी घ्यायला पाहिजे होती, जे उमेदवार समोर बसले होते त्यांना त्यांच्या समोर स्क्रीन लावून कुठल्या मशीनवरती कुठलं मतदान किती मतदान आपल्याला मिळतंय याची खात्री करण्यासाठी त्यांना स्क्रीन लावून द्यायला पाहिजे होती. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी स्क्रीन लावली नाही. आणि प्रत्येक फेरीला निवडणूक अधिकारी यांनी मतांची घोषणा आकडेवारी जाहीर करून सगळ्या बाहेर उभा असणारे सर्व मतदार यांना कुठल्या फेरीत आपल्या उमेदवाराला किती मतदान मिळालं आहे याची आकडेवारी घोषित करायला पाहिजे होती. परंतु ती आकडेवारी घोषित करण्यात आली नाही. आणि ज्या वेळी ज्या 1, 2, 3 आणि 4 टेबलवरती मतमोजणी केली जात होती त्यावेळी ज्या मशीन थांबवण्यात आल्या, बिघडवण्यात आल्या, त्या जागेवरती आमच्या सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे, हात खाली नाही करायचे. आपण न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत. न्याय मिळाला पाहिजे. अशा खरा त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. अशा खरा त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. नगरसेवक आपल्या हक्काचा असतो, आपल्या लेकरा बाळांचं भविष्यासाठी असतो, आपल्या समस्या सोडवण्यासाठी असतो. आणि जर जेवढे लोक आपल्याला मतदान देत असतील आणि आपला नगरसेवक आपल्यापासून पद हिरावून घेत असतील तर हे जे काय होतंय ते सगळं चुकीचं होतंय. यासाठी आवाज उचलण्यासाठी 20 किलोमीटर सगळं माय माऊली, सगळ्या बंधू भगिनी पायी चालायला आलेल्या आहेत. आणि सरकारने याची कुठेतरी दखल घेऊन तात्काळ रिकाउंटिंगचा आदेश जाहीर करावा. यासाठी सर्व पब्लिक, सर्व मतदार आपले मतदान कार्ड, आपल्या मतदार यादीतील नाव, आधार कार्ड सोबत घेऊन आलेले आहेत. तर माननीय अपील अधिकारी मनीषा खत्रे मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आता रिकाउंटिंग झालीच पाहिजे. गरिबीमधून आम्हाला तोच पाहिजे. आमचं पॅनल परिषद झालं होतं, 4 पॅनल आले होते. आम्ही इतकं काळजीने मतदान केलं, पण आमचं एक पॅनल 10 मिनिटात कसं काय कमी झालं. आम्ही लहान मोठ्याने 7-8 हजार मतदान आहे आमचं. आम्ही काही लोकांना मतदान दिलेलं नाही. आम्ही आमच्या भाऊला दिलेलं आहे आणि आमचा भाऊ आमच्या हक्काचा आहे. आम्ही लोक रोजाचे माणसं नाही, आम्ही त्याच्या घरचे माणसं, आम्ही काळजीचे माणसं. आमच्यासाठी दुःखात सुखात तो आमचा वाटा वाटून घेतो. आमच्या पोरा सोरा बाया सगळं आमचं दुःख सुख तो वाटून घेतो. आम्हाला नगरसेवक तोच पाहिजे. आम्हाला नगरसेवक दुसरा नाही पाहिजे. आम्ही ओळखत नाही, पण आम्ही 5 वर्षापर्यंत तोंडाकडे बघणार नाही. पाहिजे तर आमचा भाऊच पाहिजे. आणि रिकाउंटिंग ती झालीच पाहिजे तर झालीच पाहिजे, नियमात झाली पाहिजे. अरे आपला नगरसेवक कैसा हो.
कोणावर आहे? नाही आमचा आरोप निवडणूक आयोगावर आहे कारण की आम्ही खरून न्यूज बघून स्टेडियमला आलो होतो. न्यूज वाले तुम्ही का तुम्ही आम्हाला खरं सांगता ना का खोटी न्यूज वाल्यावर बोट ठेवलं म्हणे खोटी बातमी दिलेली म्हणे त्यांनी असं सांगितलं त्यांनी आमचा एवढाच आरोप आहे. आमचा विजय हे सरकारने मान्य केलंच पाहिजे आणि अशा प्रशांत खराब ही नगरसेवक झालीच पाहिजे. आमचा एवढं सरकारला हात जोडून विनंती आहे. न्यूज वाल्याला वेळेत काढलं ते न्यूजला देऊन एकच मतदार कसं काय पडला? हा न्यूजला देऊन न्यूजची बातमी काय खोटी नाही, न्यूजची बातमी खरी होती. आमची आशा तिघजण आले पुढे या ना तिकडे बीजेपी वोट चोर आहे वोट चोर हा बोला आमचे चार चॅनल आले होते, दोन धनुष्य दोन गाड्या बंद झाला होता. न्यूजला पण आलं होतं. आमचे चार चॅनल आल्या आशा करत आल्या घोषित झालं होतं आणि फटाके पण वाजल्या, गुलाब पण उडवला आणि लगेच परत 2-3 महाजन वगैरे गाड्या गेल्या आणि मग परत आम्हाला नाही म्हणून सांगितलं. त्या धक्क्यामध्ये आमची त्याला 2 लेडीजची मौत झाली. अटॅक आला त्यांना. आम्ही झोपडपट्टीवर वर्षात खरंच आम्हाला नगरसेवक पाहिजे होता. ते मान्य आम्हाला नाहीये. तुमचा आरोप कोणावर आहे तुमचा? आम्हाला मत नव्हतं मिळालं. निवडणूक आयोगावर आहे. आमचा विजय त्यांनी घेतलेला, आमचं मत चोरून घेतलेलं आहे. म्हणजे 8 मत मायनस झालं म्हणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रिकाउंटिंग आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. लोकशाही, लोकशाही, हुकुमशाही, हुकुमशाही. आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. रिकाउंटिंग, रिकाउंटिंग. आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? रिकाउंटिंग, रिकाउंटिंग. आम्हाला न्याय, आम्हाला न्याय. लोकशाही,